नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर विदाऊट अस्तर असताना सुद्धा आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग किती सुंदर पद्धतीने देता येते तर ह्या व्हिडिओमध्ये बघा. कारण अर्जंट ब्लाऊज होता आणि माझ्याकडं सेम कलरचा अस्तर नव्हता, तर मी असा विदाऊट अस्तर लावले. तरी पण ब्लाऊज पाहू शकतात तुम्ही. याची कटिंग मी पुढे दिलेलीच आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि याला रेडीमेड आपण पाइपिंग लावली तर खूप छान याची फिनिशिंग आली. कुठेही अजिबात अस्तर दिसत नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो, विदाऊट अस्तर लावल्याच्या नंतर कळून येतं, पण तुम्ही कोणतीही साईड बघा तर अजिबात दिसत नाही आणि फिनिशिंग आपण व्यवस्थित देतोय, तर मग ब्लाऊज एकदम छान आलाय. तर हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे 36 छातीचा. तर तुम्ही याची कटिंग पूर्ण बघा आणि तुम्हाला याची स्टिचिंग व्हिडिओ पण लागत असेल तर ते पण कमेंट करा, कारण कमेंटनुसार आपण नक्कीच व्हिडिओ बनवायला सुरुवात करू. कारण माझ्या मागं आत्ता सध्या भरपूर सारे कामं होते, मी ते पण तुम्हाला दाखवणार का मी एवढा दिवस गॅप का घेतला कामामध्ये. तर नक्कीच माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता ज्याच्यासाठी मी गॅप घेतला, तर नक्कीच ते पण तुम्हाला दाखवणार. मी तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवणार नाही. तर खूप सुंदर ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आली. तर कंटिन्यू बघा आपण याची कटिंग कसं करतो. तर कटिंग करताना आपल्याला उंची आवडीनुसार घ्यायची. मी उंची घेतली 14.5 इंचाची आणि शोल्डर टाकले 5.5 इंच. आता उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो. 14.5ची घेतली म्हणल्याच्या नंतर 13.5 आपले शिवून होईल. 5.5 शोल्डर घेतले, मोंड्यासाठी पण 5.5च घेतले. आणि आपल्याला मग छातीचा चौथा भाग काढायचा आहे. आता मी अर्धा इंच पुन्हा एकदा पाठीमागे गेले आणि 1.5 इंच 1 इंच कंपल्सरी आपल्या मोंड्यासाठी गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आपली साईज कोणती पण असू द्या, मोंड्याला आकार 1 ते 1.5 इंचावरच द्यायचा आहे. आता छातीचा चौथा भाग अधिक आपण त्याच्यामध्ये 2 इंच कंपल्सरी मिक्स करतोय. आता कमरेचा भाग घ्यायचा आहे आपल्याला, जे काही असेल, आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचं आहे. तर 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ जर नसेल कळाला तर ती पण कमेंट करा. करण्याच्या अगोदर मी 36 छातीचे भरपूर ब्लाऊज कटिंग दाखवली. जे काम मी दाखवते ते सगळं कस्टमरच्या याच्यावरच असते. तर गळा घेतला आहे मी 2.5 इंचाचा आणि गळा लांबी घेतली, म्हणजे गळा उंची घेतली मी 10 इंचाची, 10.5 इंचाची. तर आता आपण बाकीचा पार्ट कसा काढायचा आहे ते बघूया. आता आपण काढला आहे पाठीचा भाग पूर्ण. आता आपण फ्रंट भाग काढायचा आहे. तर मी एक अगोदर लाईन आखून घेतली आणि बंद बाजू मी त्या लाईन काढून ठेवली. बाकीचं जसं आहे तसं मी पूर्ण आखून घेतलं. आता सेम पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूने 1 इंचावर आपल्याला जास्त घ्यायचं आहे. कोणती पण साईज असू द्या, आपण 1 इंच जास्त घेतो उंचीपेक्षा फ्रंट बाजूला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि गळा आपण 2.5 इंचाचा टाकला, तर मी 2.5 इंच घेतलं. 6 इंच आपल्याला 6.5 इंचाचा मी पुढचा गळा टाकला. तुम्ही त्याच्यामध्ये पण कमी जास्त करू शकता. मोंढ्याला मी अर्धा इंच आतमधून घेतलं, कारण फ्रंट मोंढा होता, आपल्याला आतमधून अर्धा इंच द्यावंच लागतं. 3.5 इंच आपण टक्स रुंदी घेतली आणि उंची आपण 10.5 इंच घेतली. वरून आपण 10.5 इंचाची घेतली. आता चेस्टनुसार आपण टक्स घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला 2 इंच, 1.5 इंच, 2.5 इंच अशानुसार. तर 36 छाती होती, तर मग मी याच्यामध्ये 2.5 इंचाचा टक्स घेतला. फिनिशिंग व्यवस्थित येते आणि चेस्टमध्ये व्यवस्थित बसतो. आता जे आपण 2.5 इंच आपण ज्या लाईनपासून घेतले तेच 2.5 इंच आपण बाहेर घेणार आहोत, का ती जागा आपली भरून निघते. आता आपण एक तिरकी लाईन आखून घ्यायची, जे आपल्याला टक्स पॉईंटपासून असन आणि जे आपली खालच्या लाईनपासून असन, जे आपण 1 इंच जास्त घेतले. आपण जेव्हा टक्स जोडतो फ्रंटचा, तर त्यावेळेला ते 1 इंच एकदम भरून निघतं. त्याच्यासाठी आपण हे 1 इंच घेतले, 2.5 इंच जास्त घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं आहे आणि एक तिरकी आपल्याला लाईन आखून घ्यायची सरळ मोंड्यापर्यंत. आता जे 2.5 आपण घेतलं ते आपल्याला दोन्ही लाईन एक सोबत करायच्यात. 1 इंचच आपण कंपल्सरी जास्त घेऊ. आता एक लाईन ही थोडीशी जास्त झाली, तर मी पुन्हा एकदा आतमधून घेते. आता जी ही लाईन मी आखली तीच आपल्याला कटिंग करायची. आता मी ही क्रॉस जी लाईन आखली, तर ती कशी क्रॉस आखली ती नक्की लक्षात घ्या आणि त्यानुसार आपण कटिंग करू. तर कमी वेळामध्ये 36 साईज खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग केली. आणि हर एक ब्लाऊजचं थोडे थोडे आपल्याला बदल करावे लागतात. तर काही अडचण नाही. छोटी साईज असू द्या किंवा मोठी साईज असू द्या. मी प्रिन्सेसमध्ये 42 साईजपर्यंत मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवली. तर तुम्हाला अजून कुठल्या साईजनुसार कटिंग पाहायला आवडेल ही पण कमेंट करा. कारण अवघड काहीच सांगत नाही, जे सांगन ते समजन असं सांगते. आणि फक्त तुम्ही कमेंट करा. माझा भरपूर सारा गॅप झाला, काही कामं माझे बाकी राहिलेले होते घरातले, ते कामं मी पूर्ण केले 15 दिवसामध्ये. आणि त्याच्यानंतर आता माझे डेली रुटीन कामाचे चालू राहील. तर मी 15 दिवसामध्ये काय काम केलं मी तुम्हाला हे पण दाखवते आणि माझ्या जीवनातला खूप मोठा आनंद आहे. तर नक्कीच तुम्ही बघा.
कारण तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन का मी ब्लाऊज शिवून मी काय काम केलेत एवढ्या माझ्या दिवसामध्ये. तर खूप सुंदर ह्या ब्लाऊजची कटिंग आली. आता आपण जो ब्लाऊज पीस आहे आपण त्याच्यावर पण लगेच कटिंग करणार. तर तुम्ही कुठलाही विदाऊट अस्तर असू द्या तरी काही हरकत नाही. अर्जंट जर असेल तर आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्याला फिनिशिंग मात्र व्यवस्थित द्यावीच लागेल. आता आपल्याला अगोदर फ्रंट भाग पण कट करून घ्यायचा आहे. नॉर्मल जेवढं शिवण्यासाठी लागते तेवढं मी ठेवले, कारण एक लाईन जी आखून घेतली आपण हुक लोक पट्टीकडून ती ठेवली. आता आपण बाही कटिंग कशी करायची याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवले का मोंड्याची साईज आपल्याला चेक करायची, जेवढी असेल तेवढी घडी प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. आता मोंड्याची घडी बसली 8 इंच, 8वर एक मार्किंग केली आणि पुढं मी 1.5 इंचावर एक मार्किंग केली. आता आपल्याला सरळ येण्यासाठी आपण मी एक लाईन आखून घेतली. 5ची बाही होती तर 4 इंचाची बाही होती तर मी 5 इंच घेतले. 1 इंच आपल्याला कंपल्सरी जास्तच ठेवावं लागतं. जेवढा दंडघेर असेल त्याच्यामध्ये आपण 1.5-2 इंच मिक्स करू शकतो. तर अशा पद्धतीने बाही कटिंग पण पूर्ण झाली. हा व्हिडिओ जर नसेल समजला तर नक्कीच कमेंट करा, कारण भरपूर सारं काम असताना मी पटकन शूट केले आणि अपलोड पण करते. तर नक्कीच ह्या व्हिडिओला सपोर्ट करा, कारण भरपूर सारं काम असताना सगळे मी कस्टमरच्याच कामावर दाखवण्याचा प्रयत्न करते. हा साडीतला ब्लाऊज पीस होता आणि हा आपला अस्तर आहे. बघू शकतात विदाऊट अस्तर आहे, तरी पण तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज फिनिशिंग तर पाहिलीच असेल किती सुंदर आली. सपोर्ट करा. आपलं चॅनल पण लवकरच मोनोटाईज होणार आहे. एवढ्या कमी दिवसामध्ये मोनोटाईज होणार. तर कसं झालं आहे काय झालं मी तुम्हाला हर एक सांगणार का. तुम्हाला जर नवीन चॅनल चालू करायचं असेल तर कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि कोणते कोणते कामं वेळेत केले पाहिजे नक्कीच तुम्हाला पण समजणार. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.